हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज मी एक वेगळा विषय घेऊन आली आहे. माझा संपर्क हल्लीचे यंग मुलींशी खूप असतो. त्या सगळ्या माझ्या मैत्रिणीच्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं खूप गोष्टी मी शिकली आहे, आत्मसात करायचा प्रयत्न करते आहे. आणि मला वाटते प्रत्येक स्त्रीनं ह्या गोष्टी अंगीकारायला पाहिजेत. खरोखरच कौतुक वाटलं मला. अजून तर नंबर काही फार नसेल तरी ह्या मुली जसं वागतात किंवा त्यांचे विचार मला खूप पटले. हे विचार म्हणून मला वाटलं हे मी सर्वांसमोर ठेवायला पाहिजे. आपण आजचे मुलींना नावं ठेवतो असं तसं नाही आहे. त्यांचे विचार पण खूप उच्च विचार आहेत. नो डाऊट त्या स्वतंत्र आहेत. त्यांना स्वतंत्र राहायला आवडते. ह्या गोष्टी काही आपले पिढीचे लोकांना जरा खटकते, पण त्यांचे विचार खरंच चांगले आहेत. मला तर पटले. आता तुम्हालाही पटतात का बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा. पहिली गोष्ट म्हणजे त्या मुली बोलताना मला काय म्हणाल्या माहिती आहे का? बसमध्ये वगैरे रिझर्वे सीट्स फॉर विमेन असतात. नाही, आम्हाला नको असले सीट्स. का? वी आर इक्वल टू मेन. आम्ही काही त्यांना कुठेही कमी नाही आहे. त्यामुळे आम्हाला कुठे लेडीज म्हणून रिझर्वेशन नको आहे. लेडीज म्हणून आम्हाला कुठेही तिकीट घ्यायला कशालाही वेगळी लाईन नको आहे. आपण वी आर ऑल्सो ह्युमन बीइंग्स जस्ट लाईक मेन. त्यामुळे आमचेत आणि त्यांचे पुरुषांचे काही डिफरन्स नाही आहे. आणि त्यामुळे आम्हाला हे स्पेशल आमच्यासाठी राखीव ह्या गोष्टी नको हे त्यांचं म्हणणं आहे. बघा किती सुंदर विचार आहेत. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्वतःला स्ट्रॉंग मानतात, फिजिकली आणि मेंटली दोन्ही ताई. आम्ही फिजिकली स्ट्रॉंग आहोत, मेंटली पण स्ट्रॉंग आहोत. त्यामुळे आम्हाला कुठेही कमकुवत समजू नका. आम्हाला काही स्पेशल नको आहे. ही त्यांची विचारधरणी आहे. दुसरं म्हणजे त्या सबमिसिव्ह नाहीत, आत्मनिर्भर आहेत. त्यांची पर्सनॅलिटी स्ट्रॉंग आहे, कॉन्फिडेंट आहेत. त्याही नोकऱ्या करतात, पुरुषांचे बरोबरीनं मिळवतात, एकट्या कुठेही फिरायला जातात येतात. त्या कोणावरही अवलंबून नाही. ते पूर्वी कसं म्हणायचं, लहान असताना स्त्रीनं वडिलांवर, नंतर मिडल वयात नवऱ्यानं सांगितलेलं ऐकावं आणि नंतर मुलांबरोबर तेही सांगितलं. म्हणजे स्वतःचं मत त्यांचं नाही आहे असं आपले समाजाने गृहीत धरलं होतं. पण ह्या मुली तशा नाहीत. त्या आत्मनिर्भर आहेत. त्यांना माहीत आहे कुठे कसं वागायचं आणि त्या स्वतः कमवतात. ते पैसे कुठे खर्च करायचे, कुठे इन्व्हेस्ट करायचे, हे सर्व काही त्यांना माहीत आहे. त्या स्ट्रॉंग आहेत, कॉन्फिडेंट आहेत. आणि एक खूप महत्त्वाचं ह्या मुली बोलल्या, मला खूप आवडलं. पण त्या म्हणाल्या, आम्हाला मी स्त्री म्हणून कोठेही गैरफायदा घ्यायचा नाही. वी आर प्राऊड टू बी विमेन, पण आम्हाला ह्याचा गैरफायदा घ्यायचा नाही. कित्येक ठिकाणी बघितलं आपण बायका कशा गैरफायदा घेतात आणि ह्या गोष्टी पण त्या मुलींना आवडत नाही.
नाही. आणि आणि एक त्या म्हणाल्या, जे पूर्वीचे काळापेक्षा वेगळं वाटलं मला. त्या म्हणाल्या, मॅडम असं का मानता आम्हाला, लग्न होऊन गेलो की आमचं माहेरचं घर तुटलं, सासरचं घरच आपलं. नाही, नो डाऊट सासरचं आपलं घर आहे, नाही म्हणत नाही, पण आईवडिलांचं घरसुद्धा आमचं घर आहे. उद्या आमचे आईवडील म्हातारे झाले, त्यांना काही करता आलं नाही की मी त्यांना घेऊन येणार, मी मुलासारखी त्यांना सांभाळणार. म्हणजे आईवडिलांची जबाबदारी ही फक्त मुलांचीच जबाबदारी अशी कोणी समजू नका. आणि एक खूप महत्त्वाचं त्या म्हणाल्या, आम्हाला कोणी देवी म्हणू नका किंवा सेकंडरी इम्पॉर्टन्स पण देऊ नका. आम्ही देवी पण नाहीत, आम्ही साध्या ह्युमन बीइंग्स आहोत. आणि त्यांना पण त्यांच्या हॉबीज आहेत, त्यांचा वेळ कसं घालवायचा आहे, आत्मनिर्भर आहेत. हे सगळं प्रत्येक मुलींना आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, दुसरेवर अवलंबून राहता कामा नये. आज आपण बघतो आजूबाजूला किंवा पेपरमध्ये वाचतो, कित्येक वेळेला माहेरून हे घेऊन ये, एवढे पैसे घेऊन ये, हेला त्याला म्हणून तर मुलींना मारहाण होते, त्यांचं शोषण होते. हे सगळं कधी थांबणार? त्या स्वतः आत्मनिर्भर झाल्यावर. त्या नोकरी करतील किंवा काही स्वतःचं सेटअप करतील, पण त्या आत्मनिर्भर झाल्या का नाही, फरकच नाही ना मुलगा आणि मुलगी मग. त्यामुळे कोणी असं म्हणणार नाही नंतर, तू हे घेऊन ये, तर घेऊन ये, का ती पण स्वतंत्र आहे. आणि त्या कॉन्शियस आहेत बिकॉज दे आर विमेन, बट एट द सेम टाईम त्या म्हणतात, आम्ही मनानं स्ट्रॉंग आहोत, मनानं सुंदर आहोत. देहाचं किंवा देहाचे सुंदरतेचं ला त्या सेकंडरी इम्पॉर्टन्स देतात. का आपल्या शरीराची सुंदरता आज असेल उद्या असेल असं नाहीये. आपलं मन हे मात्र कायम तसेच तसं असणार आहे. आणि ह्या लेडीजांना नुसतं दिखाऊपणा करायच्यासाठी सिगरेट म्हणा आणि काही वापरण्यावर त्या एगेन्स्ट आहेत. नाही, हे शरीराला चांगलं नाही आहे म्हणून तर वापरू नये. आणि त्या त्यांचे अवतीभोवती फ्री एन्व्हायरमेंट क्रिएट करतात आणि ह्या फ्री एन्व्हायरमेंटमुळे त्यांचं ग्रोथ पण व्यवस्थित होते. मुलगा मुलगी भेद करणं हे त्यांना आवडत नाही. मुलगी म्हणजे उद्या काय लग्न करून दिल्यावर झाला आम्हाला काय फायदा, मुलगा असला की मुलगा आपल्याला बघेल, नाही. मी मुलगी असले तरी माझे आई वडिलांना बघायचं हे माझं कर्तव्य आहे, असं ह्या मुली कायम लक्षात ठेवतात. मला हे मुलींचे विचार ऐकून का नाही खरोखर कौतुक वाटलं. आणि त्यांचं म्हणणं आहे, प्रत्येकीनं स्वतःचे काही गुड क्वालिटीज असतील, इंटरेस्ट असतील, त्या मानानं स्वतःचं कमवायला पाहिजे. घरकामाला त्या कमी नाही लेखत, घरकाम करायला तयार आहेत, पण ॲट द सेम टाईम नवऱ्यानं सुद्धा त्यांना इक्वली घरकामातही मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे आणि ती रास्त आहे. का त्या म्हणतात, आम्ही त्याच्यासारखंच बाहेर ऑफिसमध्ये जातो, काम करतो, त्याचा एवढा वेळ बाहेर आम्ही काम करून येतो. मग असं काय आहे, घरी आल्यावर त्यानं नुसतं पेपर वाचत किंवा आणि काही मोबाईल बघत बसावा आणि आम्ही सगळं करत बसावं.
नाही. त्यांचं एक म्हणणं आहे आणि रास्त आहेत असं मला वाटते. जे आम्ही बाहेरचंही काम करतो, घरातलंही करतो. पुरुषांनी पण बाहेरचं पण काम करायला पाहिजे. घरात पण बायकोला बरोबरीनं मदत करायला पाहिजे. मला तर या मुलींचे विचार खूप खूप आवडले हो. तुम्हाला आवडले का? आणि काय तुमचे विचार आहेत हे नक्की कळवा मला. अच्छा, हॅव ए गुड डे.